उपवास दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी करता असं समजा. आणि मी आहे की तुमच्या सोबत. आपण दोघी मिळून करू हा उपवास. पण तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. तुम्हीच माझी ताकद आहात वहिनी. आणि तुम्हीच असं केलं तर कसं चालेल? वहिनी, कशाला त्रास करून येतेस तू? तर मी तुला पाणी देतो. नाही, नको. पाणी नको. का? आज आमचा निर्जळी हरतालिकेचा उपवास आहे. मग वहिनी का रडते? जग्गू आजी राजकुमार सरांवरून वहिनीनं खूप बोलला, त्याचाच वाईट वाटतं त्यांना. दरवर्षी अगदी उत्साहाने करते मी हरतालिकेचा उपवास, पण यावर्षी काहीच करायची इच्छा होत नाहीये. वहिनी, तुला माहिती आहे आपली संस्कृती इतकी महान आहे ना, की आपल्याला कुठली गोष्ट जर पटत नसेल ना तर ती नाकारण्याचा अधिकार देते. या वेळेला असं समज की तू उपवास स्वतःसाठी करतेस, नवऱ्यासाठी नाही. स्वतःसाठी देवाकडे काहीतरी माग. कळलं? हो, मी पण त्यांना हेच सांगितलं. पण मी आणि माझी बायको एकच गोष्ट सांगतोय, काळजी नको करू. येतो मी. थांबा, मी चहा देते तुम्हाला. चहा कोणाला? तुम्हाला. अच्छा, म्हणजे तू उपवास करायचा आणि मी खायचं प्यायचं का? नाही नाही, मी पण उपवास करेन. अहो, पण मी दिवसभर घरातच असणार आहे आणि आम्हाला सवय असते उपवासाची. मला ऑफिसला जायचंय, दिवसभर काम करायचंय. उपाशी राहून कसं चालेल? तू घरी असलीस तरी एकाच जागेवर बसून राहतेस का? हा, घरातलं काम सुद्धा कामच असतं सावली. ते काही नाही. हे बघ, आणि मला कोणी लादत नाही माझ्यावर. माझी इच्छा आहे, मी करेन उपवास. बरं, ठीक आहे. सावली, यांना चहा द्यावा लागेल आणि माझी अजिबात इच्छा नाही यांना चहा द्यायची. पण परत जग्गू आजींना कळलं तर त्या परत चिडतील. बहिणी, तुम्ही काळजी करू नका, मी देते चहा. काही दिवसांचा प्रश्न आहे. जग्गू आजी गेली ना की आई बरोबर सांभाळेल राजकुमार दादाला. बघतो. नाही नाही, माझं बोलणं झालेलं आहे. ओके. हाँ वकील साहेब ऐका, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत, मी घेऊन येतो तुमच्याकडे. राजकुमार साहेब, तुम्ही कन्फर्म आहात ना की आपण हे करतोच म्हणून? कन्फर्म. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे सर्व चोरी छुपे करतोय. त्यासाठी योग्य वेळ बघून तुम्हाला सगळ्या गोष्टी ताब्यात घ्याव्या लागतील. ह्यात जर आपण फेल झालो ना तर तिलोत्तमा मॅडम माझं लायसन्स रद्द करतील. नाही होणार असं काही. एकदा का रूपम कॉस्मेटिक्सचा मी मालक झालो की तुम्हाला हेड ऑफ लीगल ॲडवायझिंग अपॉइंटच करून टाकेल. ऐका, महत्त्वाचं ऐका, आई बाबा आणि नॉमिनीजच्या सगळ्यांच्या सह्यांची सॅम्पल्स मी घेतली आहे. तो डुप्लिकेट सही करणारा माणूस आहे ना, त्याला फक्त रेडी राहायला सांग. ठीक आहे सर. बाकीचं भेटून बोलतो. तारा, लवकर लवकर आवर म्हणजे आपण लवकर फ्री होऊ. कंटाळा आला इथे उभं राहून. गो कुचू कुचू काय चालला तुमचा? हा,
भांडी धुतास की मी तुमका धुऊ आता? नाही आजी मी धुते भांडी. रे बाबल्या का ती घेऊन ये? संपून जातो ना का? जातोय आता मी खाते ना भांडी. जे जे काय चालला काय? पटापटा आवरा का मग. आजी घासते ती भांडी. हा झाले नाही आजी. संपला. चला दमलात नाही दोघी पण. गो पांढरी पाल काय दुखत असतील नाही गो तुझे? आजी खूप पाय दुखतायत, खूप जास्त. हो तू कसं होय नाही बसान सगळा मागूची माका ह्या आणून दी माका ता आणून दी होय की नाही. मग हे आज कष्ट झाले असतले म्हणान पाय दुखतात ना. जा जाऊन आराम करा. आणि माका काय लागला ना तर मी बोलून घेईन तुमका. हो जा. हे सँडल मस्त होता. काय रे मेल्या जा त्यांच्या पाठसून. लक्ष ठेव नाहीतर दोघी हातडतील काहीतरी. पूजा संपेपर्यंत दोघींका काय पण खाऊक देऊचा नाही. काय लक्षात राहत तुझ्या. लागते जा मग. कोण जातो हे?